नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उमेदवारांची मतं जाणून घेतलेली आहेत। भाजपशी जवळीक फायद्याची ठरली नाही। उमेदवारांनी ही मतं मांडलेली आहेत। बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे। काही ठिकाणी भाजपच्या अंतर्गत मदतीची अपेक्षा होती असं उमेदवारांचं म्हणणं आहे। शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक सुरू आहे। मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये एकही जागा मिळालेली नाही। कृष्णा सुनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि मुंबई आणि आसपासचे जे पराभूत झालेले मनसेचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी चर्चा केली। या चर्चेमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून नेमकं काय झालं, याची कारणं नेमकी काय आहेत आणि पराभव कोणत्या पद्धतीनं झाला, त्याची तुम्हाला काय कारणं वाटतात, अशाबाबतची भूमिका जी उमेदवारांची मतं आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यामध्ये बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत, शंका उपस्थित केलेल्या आहेत। त्याचबरोबर भाजपबद्दल एक नाराजीचा सूर कुठेतरी मनसेच्या सगळ्या उमेदवारांमध्ये आहे की भाजपसोबत आम्ही लोकसभेला गेलेलो होतो, बिनशर्त पाठिंबा त्यांना दिलेला होता, भाजपसोबत जवळीक सुद्धा असून सुद्धा म्हणावी तशी मदत जी आहे ती झालेली नाही। शिवाय काही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून अंतर्गत मदतीची अपेक्षा मनसेला होती, मात्र तीही झालेली नाहीये। खास करून माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनसेला मदतीची उघड भूमिका घेतलेली होती, तर अंतर्गत मदतीची अपेक्षा होती, मात्र इथेही ती दिसलेली नाहीये। शिवाय बऱ्याच ठिकाणी भाजपनं कुठल्याही प्रकारची मदत केली नाही असा एक मनसेच्या सगळ्या उमेदवारांचा सूर आहे। त्याचबरोबर मुंबई आणि आसपासचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा ईव्हीएम बद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेलं आहे। त्यावरून सुद्धा सगळ्या उमेदवारांनी भूमिका मांडलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र ईव्हीएम किंवा कुठल्याच मुद्द्यावरती स्वतःची कुठलीच भूमिका अद्याप तरी मांडलेली नाहीये। फक्त उमेदवारांची मतं जाणून घेतली, त्यांची भूमिका जाणून घेतली आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या उमेदवारांच्या बैठकीनंतर आता मनसेच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक सुरू आहे, त्यावरती नेमकं विचारमंथन काय होतं आणि या चिंतन बैठकीनंतर राज ठाकरेंची उघड भूमिका नेमकी काय असते हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।